सौ संचिता मॅडम यांनी व्हाय वी नीड टू सर्च अनचेंजिंग सेल्फ असा प्रश्न विचारलेला आहे. आता या प्रश्नामध्ये एक गृहीतक आहे. व्हाय वी नीड म्हणताना वी नीड असा काहीतरी एक डेफिनेट आशय आहे. जेव्हा आपण म्हणतो अचल किंवा जो अचल अढळ असा आत्मा आहे तो शोधायची आपणाला गरज काय असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा गरज आहे का असं विचारलं जातं. तेव्हा एका दृष्टीने अचल अढळ असलं तरी ते नेमकं काय आहे हे आपल्याला शोधा असं वाटतं. हे आपल्याला शोधायची गरज आहे असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की जे अचल अढळ आहे ते शोधण्याची गरज असायचं कारण नाही. म्हणजे या एका प्रश्नात अचल अढळ शोधायची गरज आहे का गरज नाही अशा तऱ्हेचे दोन भास आहेत. कारण जर अचल अढळ आहे ते शोधायची गरज नाही असा निश्चित खात्री असती तर प्रश्नकर्त्याने असा प्रश्न केलाच नसता की जे अचल अढळ आहे ते शोधायची काय गरज आहे. याचा अर्थ अचल अढळ आहे ते शोधायची सर्वसाधारण गरज आहे असा समज होतो. तर त्या दृष्टीने आपण उत्तराकडे जाऊ आणि नंतर त्याची गरज कशी राहील हे उत्तराच्या शेवटाला आपोआप सिद्ध जाईल. तर बघा आता जे अचल अढळ आहे ते शोधायची गरज आहे का याच्यामध्ये अचल अढळ हा शब्द लक्षात घेताना अचल अढळ याचा अर्थ दगडासारखं स्थिर एका जागी बसलेलं असा आत्म्याबाबत अर्थ घेता येत नाही. कारण आत्मा ही ज्याला बेसिक एनर्जी म्हणतात, बेसिक याचा अर्थ संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी असलेलं चैतन्य याला आत्मा म्हणतात. आणि चैतन्याचा मूळ गुणच चलित असणं. कारण चैतन्य हे द्रवासारखं याचा अर्थ एखादी फ्लुइड गोष्ट जशी सतत वाहती असते तसंच चैतन्य हे एखाद्या फाउंटन म्हणजे कारंज्यासारखं असतं, सतत वर 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 उडणार. आता याला कारंज्यासारखं का म्हटलं तर लक्षात घ्या या संपूर्ण ब्रह्माला, आता ब्रह्मामध्ये चल आणि अचल म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार या सर्व गोष्टीचा समावेश होतो त्याला ब्रह्म म्हणतात. आणि सगुण साकार जे दिसतं आपल्याला जाणवतं त्या आणि ज्याच्याबद्दल काही ना काही आपण वेगवेगळ्या परिमितीबद्दल गुणाबद्दल आकाराबद्दल बोलू शकतो अशा बोलू शकणाऱ्या जगाला विश्व म्हणतात. परंतु त्याच्याबद्दल सांगता येतं काहीतरी जाणवतं दिसतं हे सुद्धा कुठलंही चित्र दिसलं तर त्याच्या खाली निश्चित काही ना काही पडदा असल्याशिवाय चित्र दिसत नाही. ज्या अर्थी प्रश्नकर्त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की अचल अढळ अशा आत्म्याला शोधायची गरज आहे का, त्या अर्थी अचल अढळ आत्मा ही जी कन्सेप्ट आहे ती त्यांना दृश्य रूपाने भावरूपाने कुठेतरी प्रतिबिंबित झाली असणार. ती हृदपटलावर ती हृदयाच्या पडद्यावर किंवा मनाच्या कोऱ्या मनाच्या पडद्यावर दिसण्याची शक्यता असते तशी ती दिसली असणार. आणि मग हे जे चित्र दिसलं ते आलं कुठून याचा जेव्हा शोध सुरू होतो तेव्हा अशा तऱ्हेचा प्रश्न निर्माण होतो की अचल अढळ आत्म्याला शोधायची गरज आहे का. तर अचल अढळ आत्मा जरूर अचल अढळ आहे पण पाणी पाणी म्हणून तेच असलं तरी पाणी वहनात असतं. ते लक्षात घेतलं की हे विश्वाच्या म्हणू नका ब्रह्माच्या मुळाशी हे जे चैतन्य आहे ते वहनात आहे. कारण चैतन्य हे द्रव सदृश द्रवासारखं, द्रव नव्हे द्रव सदृश द्रवासारखं वहनात असलेलं असं काहीतरी मूळ द्रव्य आहे. म्हणून चैतन्य हे ब्रह्माच्या मुळाशी म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार या दोन्ही मिळून जे अस्तित्व तयार होतं त्या ब्रह्माच्या मुळाशी चैतन्य हे अदृश्यमान असलं तरी चैतन्य हे अदृश्यमान असलं तरी निर्गुण निराकारातून सगुण साकारात येताना त्या निर्गुण निराकारातील चैतन्य जे दृश्यमान नाही
ते सगुण साकारात येताना वेगवेगळ्या रूपाने दृश्यमान होतं, परंतु मूळ चैतन्य कधी दिसत नाही. जसं बोलणार आहे, ऐकणार आहे, त्यांचं समजणं आहे, बोलणं आहे, समजून घेणं आहे, या सर्व गोष्टी बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या याच्यामध्ये जो प्राण चालू आहे त्या प्राणावर अवलंबून आहेत. देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत प्राणी आहे, आणि प्राण गेला की प्राणी गेला. म्हणून आपलं बोलणं, चालणं, समजणं, समजावून देणं, समजावून घेणं या आणि एवंच म्हणजे एकंदरीने सर्वच क्रिया प्राणावर अवलंबून आहेत. पण तरी सुद्धा प्राण हा नेमका दिसत नाही, परंतु तो श्वास उच्छ्वास या पद्धतीने आपल्यामध्ये कार्यरत असतो. मी प्राण दिसत नसून श्वास उच्छ्वास पद्धतीने कार्यरत असतो. याचा अर्थच प्राण हा आत बाहेर बाहेर आत असा वहनात असतो. आणि असा जो प्राण आत बाहेर बाहेर आत करतो तो प्राणच मूलतः चैतन्य म्हणून सर्व अस्तित्वाच्या मुळाशी आहे. आता हे जे सर्व काय अस्तित्व आहे सगुण साकार निर्गुण निराकार मिळून त्या चैतन्याला विश्वाच्या मुळाशी असलेली ऊर्जा म्हणतात. आता ऊर्जा हा शब्द ऊर म्हणजे हृदय आणि ज्या म्हणजे ज्या येते म्हणजे जन्माला येणे, म्हणजे अस्तित्वाच्या मुळातून. आता अस्तित्वाच्या मुळातून म्हणजे हृदयातून, अस्तित्वाच्या हृदयातून जे बाहेर आलं ते ब्रह्माच्या मुळाशी असलेली ऊर्जा म्हणजे सगुण साकार आणि त्याचा पाया निर्गुण निराकार, दृश्य आणि त्याचा पाया अदृश्य. जसं दृश्य झाड आणि लपलेलं मूळ असं मिळून झाड आणि मूळ मिळून लपलेलं म्हणजे अदृश्य मूळ आणि दिसणारं झाड मिळून पूर्ण झाड मुळापासून जर शेंड्यापर्यंत धरलं तर अदृश्य मूळ आणि दृश्य झाड मिळून जे संपूर्ण तयार होतं त्याला आपण एक ब्रह्माचं अत्यंत लहान सोपं असं उदाहरण समजूया. जमिनीत लपलेलं अदृश्य मूळ म्हणजे निर्गुण निराकार आणि जमिनी बाहेर आलेलं फुला फळाने डवरलेलं झाड म्हणजे सगुण साकार. आता हे जर एकत्र केलं तर स्वाभाविकपणे जे तयार होतं ते ब्रह्म. परंतु मूळ सुद्धा कुठून आलं असा जर विचार केला तर मूळ जिथून आलं ती जागा म्हणजे आता आपल्या सध्या लक्षात येईल नेहमीच्या मूळ जिथून बाहेर आलं ती जागा म्हणजे जमीन. म्हणजे जमिनीचा ऊर फाडून किंवा जमिनीला भेग पडून जमिनीला स्प्लिट करून ज्या अर्थी अदृश्य मूळ आणि जेव्हा आपण पूर्ण झाड खोदतो मुळापर्यंत तेव्हा अदृश्य मूळ आणि झाड पूर्ण दृष्टीस पडतं. तर लपलेलं मूळ आणि दृश्य झाड मिळून ब्रह्म झालं. आणि हे एक ब्रह्माचं लहानसं रूप जर मुळासकट झाड किंवा मुळासहित झाड असं मानलं तर हे जे रूप आहे ब्रह्माचं म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार याचं प्रतिमान म्हणजे मुळासहित झाड. मग आता ते सुद्धा जिथून आलं ते कुठून आलं? पृथ्वीचा गर्भ फोडून किंवा पृथ्वीमध्ये भेग निर्माण करून किंवा पृथ्वीला तडा जाऊन किंवा पृथ्वी स्प्लिट झाली आणि तिथून हे झाड आलं. पृथ्वी जिथे स्प्लिट झाली जिथून झाड आलं ते पृथ्वी जिथे स्प्लिट होते ते पृथ्वीचं उर म्हणजे हृदय. म्हणजे पृथ्वीच्या हृदयातून बी जन्मताना ते वर येत तो झाड, परंतु पृथ्वीच्या वर येईपर्यंत पृथ्वीच्या म्हणजे जमिनीच्या खाली आणि जिथे बी पडलं ती जागा म्हणजे पृथ्वी आणि झाड दिसायला लागणं याच्या मधल्या भागात ते मूळ आहे. म्हणजे जमीन तिचं हृदय स्प्लिट झालं म्हणजे ऊर आहे छाती आहे ती तिचं जे सेंटर आहे म्हणा त्या झाडाच्या दृष्टीने ते सेंटर तिचं सेंटर स्प्लिट झालं. त्या स्प्लिट मधून जे बी होतं ते रुजायला लागलं आणि ते बी जोपर्यंत जमिनीच्या वर येत नाही तोपर्यंत ते अंकुर रूप लहान रूपात असतं. पण जेव्हा ते अंकुर रूपाने वर येतं त्या अंकुराचं वर झाड होतं आणि अंकुराच्या खाली मधल्या भागात ते लपलेलं मूळ असतं. म्हणून मूळ अंकुर आणि झाड या एकूण गोष्टीला जर आपण ब्रह्माचं प्रतिमान म्हटलं तर म्हणजे दृश्य आणि अदृश्य मिळून
सगुण साकार आणि निर्गुण निराकार याचं एकूण रूप म्हणजे झाड म्हटलं तर हे जिथून जन्माला आलं ती जी गोष्ट आहे ती या झाडाच्या संदर्भात पृथ्वी आणि पृथ्वीतून मुळात जिथून हालचाल निर्माण होणे वर आलं ते पृथ्वीचं हृदय किंवा उर आणि ते उर फाडून जे वर आलं ते ज्या कारणाने जन्माला आलं त्याला उरजा म्हणजे उरातून जन्माला येणारी गोष्ट म्हणून उरातून जन्माला येणारी गोष्ट म्हणजे उरजा त्याला वेगळ्या अर्थाने आपण चैतन्य म्हणतो आणि चैतन्य हे सगुण साकार आणि निर्गुण निराकार नव्हे निर्गुण निराकार पायाशी आणि सगुण साकार पायाच्या वरती अशा पद्धतीने ऑपरेट होतं म्हणून सगुण साकाराचा पाया निर्गुण निराकार आणि या दोघांच्या मुळाशी असलेलं ती ऊर्जा तर अशी ही जी ऊर्जा अत्यंत लपलेली असताना सुद्धा जी झाडापर्यंत आली तीच ऊर्जा फळात आली तीच फळं खाऊन जीव जंतू निर्माण झाले त्याच तऱ्हेचं अन्न खाऊन माणसं निर्माण झाली म्हणजे ऊर्जा जेव्हा जेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपात जन्माला येते तेव्हा रूपांतरित ऊर्जा शेवटी कीड मुंगीपासून पशु पक्षी प्राण्यांपासून माणसांपर्यंत खेळायला लागते म्हणजे ऊर्जेचं मूळ ठिकाण नेमकं आपल्याला जरी सांगता आलं नाही तरी जे मुळात असतं त्यालाच ऊर्जा म्हटलं आणि त्या मुळातून बाहेर आली म्हणजे मूळ फोडून बाहेर आली म्हणून उरातून बाहेर आली अशा अर्थाने चैतन्य हे उरातून बाहेर येतं आणि चैतन्य हे उरातून बाहेर आल्यानंतर अनेकानेक फॉर्म्स मध्ये दृश्य रूपामध्ये जन्म घेतो आणि त्या फॉर्म्स मध्ये दृश्य रूपामध्ये दिसणाऱ्या घटांमध्ये म्हणजे शरीरांमध्ये म्हणजे सगुण साकार देहांमध्ये आतमध्ये जे लपलेलं असतं म्हणजे मूळ चैतन्य ज्याला शरीर नाही त्याने आपल्या प्रसरणशीलतेमुळे आता प्रसरणशील याचा अर्थ असा चैतन्य म्हटलं की ते वाहत असतं ते एका जागी स्थिर राहत नाही अशा अर्थी त्याला प्रसरणशील म्हटलेलं आहे त्याच्या प्रसरणशीलतेच्या गुणामुळे पृथ्वी वेधून बी आलं अंकुर आला झाड आलं आणि याच्या मुळाशी स्वाभाविक त्या झाडाचं मूळ आहे म्हणून अगदी मुळाशी आहे ऊर्जा त्याच्यानंतर त्या ऊर्जेतून प्रथम बी जन्माला येताना त्या अंकुराच्या तिथे मूळ आलं मूळ म्हणजे झाडाचं मूळ आलं त्या अंकुराचं रोपटं झाड झालं आणि संपूर्ण वृक्ष झाला अशाच तऱ्हेने ही ऊर्जा झाडांप्रमाणे अनेकानेक गोष्टी अनेकानेक फॉर्म्स अनेकानेक सगुण साकार गोष्टी जन्माला घालते आणि त्यातली सर्वात उच्च दर्जाची सगुण साकार गोष्ट म्हणजे माणूस त्याच्यामध्ये इतर झाड पशु पक्षी प्राणी कीटक याच्यापेक्षा एक विशेष क्षमता आहे ज्या क्षमतेला आपण बुद्धी म्हणतो आणि किंवा अंतःकरण म्हणतो अंतःकरण म्हणजे सर्वात आतील इंद्रिय करण म्हणजे इंद्रिय किंवा साधन या अंतःकरणाचे 4 भाग कल्पिले जातात मन बुद्धी चित्त आणि अहंकार मन याचा अर्थ अनेकानेक बाह्य गोष्टींना आत सामावून घेणारा जो भाग आहे त्याला मन म्हणतात बुद्धी याचा अर्थ मनाने आत घेतलेल्या गोष्टींपैकी स्वीकारण्यायोग्य काय आणि नाकारण्यायोग्य काय हे ठरवते तो बुद्धीचा भाग आहे म्हणून मनातून घेतलेलं बुद्धीमध्ये जाण्या अगोदर बुद्धी त्याचं परीक्षण निरीक्षण करते आणि मनाने स्वीकारलेलं त्यातलं जे घेण्यायोग्य ते घेते आणि उरलेलं नाकारते आता बुद्धीने जे घेतलं ते ज्या अर्थी बुद्धीने म्हणजे ज्ञानाद्वारे ऍक्सेप्ट केलं त्या अर्थी ते चांगलं असं समजून त्याचं जिथे चिंतन केलं जातं त्याला चित्त म्हणतात तेव्हा मनाने सर्वच काही आत घेतलं बुद्धीने सिलेक्टिव्हली आत घेतलं उरलेलं बाहेर टाकलं आत घेतलेलं जे आहे ते अत्यंत सुंदर आहे म्हणून बुद्धी आत घेते आणि त्याचं चिंतन करते आणि आपण काय फार उत्तम तऱ्हेने सिलेक्टिव्हली वागलो जेव्हा माणूस म्हणतो आय एम सिलेक्टिव्ह आय एम चुझी तेव्हा तो सिलेक्टिव्ह आहे चुझी आहे त्याची क्षमता आहे पण आय एम सिलेक्टिव्ह आय एम चुझी असं सतत म्हणता म्हणता त्या बुद्धीला आपल्या क्षमतेबद्दल जो अहंभाव निर्माण होतो त्याला अहंकार म्हणतात म्हणून चैतन्यातून अनेकानेक फॉर्म आले त्यात एक मनुष्य नावाचा फॉर्म आला
त्याला मनबुद्धी चित्त अहंकार अशा तऱ्हेचं अंतःकरण चतुष्ट आहे. त्यातल्या मन या भागाची किंवा या पाकळीची क्षमता अनेकानेक बाह्य गोष्टी आत घेण्याच्या आहे. त्या मनाच्या वरच्या बाजूला बुद्धी आहे, ती सिलेक्टिव्ह आहे. ती म्हणते सर्वच काही कचरा आत घेण्याची गरज नाही, योग्य ते घ्यावं. पण योग्य ते म्हणून ती घेते आणि तिच्या दृष्टीने अयोग्य ते टाकते. मग तिला असं वाटतं मी योग्य ते घेणारी आणि अयोग्य ते टाकणारी अशी मी एक विशिष्ट क्षमता आहे आणि माझा हा गुण अद्भुत आहे. म्हणून तिने आत घेतलेल्या गोष्टीचं ती सतत चिंतन 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 करते आणि त्याच वेळेला चिंतनात जोपर्यंत आहे तोपर्यंत तिचं अधःपतन होत नाही. पण तू चिंतन पूर्ण झाल्यानंतर ती स्वतः म्हणायला लागते, फंदायला लागते. एक तऱ्हेने तिला स्वतः गौरव करावा असा वाटतो आणि ती जेव्हा स्वतःशीच म्हणते आय एम सिलेक्टिव्ह, आय एम चुजी, जसा माणूस म्हणतो मी ना अगदी निरक्षीर विवेक करणार आहे, योग्य तेच आत घेतो, अयोग्य ते बाहेर टाकतो, तेव्हा त्या बुद्धीचं रूपांतर स्वतःच कौतुक स्वतः केल्यामुळे अहंकारात होतं. तेव्हा मन आत घेतं, बुद्धी सिलेक्टिव्हली ठेवतं, उरलेलं टाकतं. सिलेक्टिव्हली घेतलेल्याचं जिथे सतत चिंतन केलं तर ते चित्त आणि त्या चित्ताला असं वाटतं की माझ्या बुद्धी सामर्थ्याने मी जे आत घेतलं ते एवढं उत्तम आहे की याच्याशिवाय दुसरं काही जगात उत्तम असूच शकत नाही. तेव्हा ती बुद्धी आणि ते चित्त ज्या अवस्थेत असतं त्याला अहमचा आकार म्हणजे मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं. आणि हा जो मी आणि माझं आहे त्यालाच अष्टावक्रांनी मी माझे भ्रांती ओझे म्हटलेले आहे. मी आणि माझं हा भ्रम आहे. कारण बाबा रे त्या सर्व खेळ्या विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्याच्या निर्गुण निराकारातून सगुण साकारात येण्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. आणि सगुण साकारात येताना अनेकानेक देहापैकी मानवा तुझा एक देह आहे, तुझ्यामध्ये जरूर विशिष्ट क्षमता आहे, परंतु ती क्षमता सुद्धा तुझी स्वतःची नसून त्या मूळ द्रव्याची आहे. असं हे जे मूळ द्रव्य आहे चैतन्य रूप ते जरूर अचल आहे. म्हणजे चैतन्य स्वतःचा गुण कधीच सोडत नाही, पण चैतन्याचा स्वतःचा गुण न सोडणं याच्यामध्ये चैतन्याचा एक स्वभाव आहे की ते नेहमी वहनात असते. म्हणून चैतन्य वहनात असलं तरी सुद्धा चैतन्य वहनात राहणं कायमस्वरूपी यालाच चैतन्याचा अचल अढळ गुण म्हणतात. चैतन्य सतत वहनात असतं हे त्याच्या गुण न सोडण्या ही त्याची गुण न सोडण्याची स्थिती आहे. चैतन्य सतत वहनात असतो आणि चैतन्य सतत वहनातच राहणार ही जी त्याची स्वगुण न सोडण्याची स्थिती आहे त्यालाच आत्म्याचा अचल अढळ असा स्वभाव म्हणतात. आता हे जे वहनातलं चैतन्य आहे ते जसं वाहतं तस तसं जाणीवा निर्माण होतात. उदाहरणार्थ बघा, आता आपण बसलोय, प्राणाची हालचाल जाणवते. प्राणाची हालचाल जाणवते म्हणजे माणसाला आत काहीतरी हुरळल्यासारखं वाटतं किंवा काहीतरी आत होतंय असं वाटतं नव्हे. तेच चैतन्य बाहेर झाडांमध्ये आणि वायूच्या हालचालीमध्ये असताना झाडं हल्ली वाऱ्यामुळे आणि तो वारा जेव्हा आपल्या त्वचेला जाणवतो तेव्हा सुद्धा तो वारा आपणाला काहीतरी त्वचेच्या पातळीला जाणीव करून देतो. ती जाणीव एवढी शीतल असते की ती शीतल वाऱ्याची झुळूक आपल्या मनाला आतमध्ये सुद्धा जाणवते. म्हणजे बाहेरून वाऱ्याची येणारी झुळूक हे बाहेर वहनात असलेलं मुक्त असलेलं चैतन्य त्याची झुळूक वारा रूपाने त्वचेला जाणवते आणि ती आत पण जाणवते. आणि त्याच वेळेला प्राण रूपाने त्याच चैतन्याची झुळूक आपल्याला आत जाणवत असते. म्हणजे आतमध्ये ज्या जाणीव असतात त्या जाणीवांचं मूळ रूप संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी असलेलं जे चैतन्य जे वहनात आहे, जे अनेकानेक आकृती बंधात आहे, ते सगुण साकारात आहे. आणि तेच जेव्हा माणूस म्हणून सगुण साकारात आलं तेव्हा ते प्राणरूपाने आतमध्ये आपल्याला जाणवतं. आणि प्राणरूपाने जेव्हा आतमध्ये जाणवतं त्याच वेळेला जे चैतन्य अजून देहात आलं नाही परंतु बाहेर आहे, ते निसर्गाचा जो वारा असतो नैसर्गिक ज्याला आपण म्हणतो हवेची हालचाल असते त्याद्वारे ती जाणीव प्रथम झाडांमध्ये जाते, झाडं हलायला लागतात.
ती झाडं हल्ली की तो वारा आपल्याला बाहेरून जाणवतो आणि बाहेरच्या अस्तित्वाची सुद्धा झुळूक आपल्याला आतमध्ये जाणवते. म्हणजे आतून प्राण रूपाने आणि बाहेरून अनेक हालचाली रूपाने ज्या काही सर्व गोष्टी असतात त्या दुसरं दिसतं काही नसून अस्तित्वाचं मूळ फोडून म्हणजे अस्तित्वाचा ऊर फोडून बाहेर आलेल्या ऊर्जेचं रूप असतं. म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारायचे वाटतात तेव्हा प्रथम आपण कितीही जरी शांत असलो, जेव्हा आपण पूर्ण शांत असतो, निस्तब्ध असतो, जेव्हा आपण निर्विचार असतो, तेव्हा एक तऱ्हेने आपण आपल्या मूळ परमेश्वरी रूपाला म्हणजे निर्गुण निराकार रूपाला असतो. परंतु आता हे मानवी रूप आहे आणि या मानवामध्ये आपण निर्गुण निराकार आहोत हे ज्या अर्थी समजतं त्या अर्थी आपलं मूळ रूप निर्गुण निराकार हे समजण्यासाठी सुद्धा आतमध्ये जे चैतन्य आहे त्याची हालचालच कारणीभूत आहे. म्हणून निर्गुण निराकाराला सगुण साकारात आणणं म्हणजे दुसरं दिसतं काही नाही. निर्गुण निराकार म्हणून चैतन्य तुलनेने अव्यक्त असतं आणि सगुण साकार म्हणून चैतन्य तौलनिक दृष्ट्या अधिक व्यक्त झालेलं असतं. म्हणून जेव्हा आपण म्हणतो अभिव्यक्त म्हणजे अभि म्हणजे आत्ता आणि व्यक्त म्हणजे प्रश्न विचारण्या अगोदर ह्या मॅडम होत्या त्या अभिव्यक्त नव्हत्या, त्या नुसत्याच बसलेल्या होत्या. परंतु आतली हालचाल तीव्रतेने जाणवली आणि त्याचं रूपांतर परसेप्शन मध्ये आणि परसेप्शनचं रूपांतर शब्दातून प्रश्नामध्ये झालं आणि त्यांनी विचारली इफ सोल इज अनचेंजिंग देन वन नीड्स टू सर्च इट. हे जेव्हा त्यांनी विचारली तेव्हा त्या अभिव्यक्त झाल्या म्हणजे विचारता अभि त्या व्यक्त झाल्या आणि तत्पूर्वी व्यक्त होण्या अगोदरची अव्यक्त स्थिती होती. याचा अर्थ असा आहे अव्यक्तात हालचाल नसते असं नाही, पण अव्यक्तातली हालचाल पूर्णतेला गेली की जे होतं ते व्यक्त. म्हणून निर्गुण निराकारामध्ये सुद्धा हालचाल आहे, पण त्यातील हालचाल जेव्हा एका विशिष्ट पद्धतीने पूर्णतेत जाते तेव्हा त्या निर्गुण निराकारातून दृश्य रूपाने सगुण साकार बाहेर येतो. तसं शांत निवांत बसलेला माणूस हा अव्यक्तामध्ये आहे. त्या अव्यक्तामध्ये प्राणाद्वारे काही ना काही हालचाल चालूच असते, जरी इतर विचार नसले शब्द नसले तरी. आणि ती प्राणाच्या हालचालीतूनच कोऱ्या मनाच्या पडद्यावर किंवा निर्मळ हृदयावरती काही ना काही दृश्य रूपाने प्रोजेक्शन केलं जातं आणि ते प्रोजेक्शन पूर्ण झालं की तो प्रश्न बाहेर येतो इफ सोल इज अनचेंज्ड किंवा व्हाय वन नीड्स टू सर्च अनचेंजिंग सोल. कधीही न बदलणारा आत्मा शोधावा अशी गरज माणसाला निर्माण का होते. हा प्रश्न विचारण्या अगोदर निश्चित लक्षात घ्या प्रश्न करता अव्यक्त होता याचा अर्थ त्याच्या नकळत आत काहीतरी हालचाल चालू होती. ती हालचाल त्याला कळती झाली तेव्हा हृदयामध्ये एक प्रश्न तयार झाला आणि उत्सुकतेपोटी तो विचारला गेला. म्हणजे चैतन्य हे माणसाला सतत पुढे 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 ढकलत असतो. चैतन्य हे माणसाला सतत बूस्ट करत असतो. चैतन्य हेच माणसामध्ये जिज्ञासा निर्माण करतो. चैतन्य हेच माणसामध्ये नेमकं काय ते शोधायला प्रवृत्त करतो आणि नेमकं काय जेव्हा आपण शोधून संपतो तेव्हा जिथे आपण उत्तरापर्यंत येतो तेव्हा प्रश्न विचारल्या कदाचित त्या ज्या मॅडम आहेत त्यांना असंही कळलं असेल की जे अचल अढळ आहे ते शोधायची गरज काय म्हणताना अचल अढळ आहे. पण जेव्हा आपणाला प्रश्न पडतो अचल अढळ आहे म्हणजे काय आहे, हा जो प्रश्न पडणं आहे याच्यातच शोधण्याची प्रक्रिया आहे. आणि हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्नच त्या चैतन्याची हालचाल आहे. एक सोपी गोष्ट आहे बघा. आई वडील सांगतात बाबा रे ही अंधारी खोली आहे, इथे काही जाऊ नको, इथे फक्त अंधार आहे. आता इथे फक्त अंधार आहे, अंधारी खोली आहे, ही बंद आहे, ती उघडू नको असं म्हटलं की माणसाला जे करू नको म्हटलं तेच करावं असं वाटतं, जे उघडू नको म्हटलं तेच उघडावं असं वाटतं. तसंच जे लपलेलं आहे असं जाणवतं तेच शोधावं असं वाटणं हीच तर खरी आत्म्याची युक्ती आहे जी माणसाला सतत 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 त्याची जिज्ञासा त्याची अधीरता त्याची एक्स्टसी म्हणजे उत्कंठा जागृत ठेवते. म्हणून जोपर्यंत माणसाची जिज्ञासा उत्कंठा जागृत आहे
तोपर्यंतच ही जागृती म्हणजे कळत न कळत आतल्या प्राणाची हालचाल आहे. ही जागृती जेव्हा समाधीमध्ये गेल्यानंतर ही जागृती तुलनेने क्षीण होते. म्हणून असं म्हणतात, जर ज्ञानी माणसं सर्वसाधारणपणे 21 दिवस काही अन्न पाणी वर्ज करून नुसतीच समाधीत बसली तर सर्वसाधारणपणे 21 दिवस पूर्णपणे अन्न पाणी विवर्जित आणि पूर्णपणे जर एखादा माणूस ध्यानाला बसला तर तो ध्यान करणारा त्याच्या मूळ रूपात म्हणजे अदृश्य चेतनेमध्ये विलीन होतो आणि त्याचं शरीर पडतो. म्हणजे आपण जिथून आलो तिथे आपण जेव्हा जातो तेव्हा आपलं नैसर्गिक त्या शरीर पडतं. परंतु हे नेमकं काय याचा शोध जेव्हा अत्यंत प्रखरतेने घेतला जातो तेव्हा ही ज्ञानी माणसं उन्मनी भावात जातात आणि जेव्हा उन्मनी भावात जातात तेव्हा त्यांचं मन शरीर बाह्य आलेलं असतं. मन शरीर बाह्य आल्यामुळे मनाने काही करावं अशी उचल खाल्ली जात नाही. त्यामुळे शरीर आपण काही करत नाही आणि क्षेत्रातून क्षेत्रज्ञ क्षेत्राला जाणणारा जो आहे तो जेव्हा देहाबाहेर येतो तेव्हा सर्वसाधारणपणे ही ज्ञानी माणसं 21 दिवस अशी अपूर्ण उन्मनी अवस्थेत भावावस्थेत राहिली तर अशा वेळेला ते जे क्षेत्र आहे ते सुकत. म्हणजे जसं पीक पाण्या वाचून सुकावं तसं देहात राहून सुद्धा देहबाह्य जेव्हा अंतःकरणाच्या वृत्ती जातात तेव्हा ज्या आतमध्ये वृत्ती असतात तेव्हा त्या आतमध्ये वृत्ती तुम्हाला पुढे 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 म्हणजे बाहेर जायला प्रवृत्त करतात आणि मनबुद्धी चित्त अहंकार रूपी अंतःकरण हे एकत्रितरित्या म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे चारही गुण सामावलेलं अंतःकरण ज्या वेळेला ब्रह्मरंध्रातून बाहेर जायचा प्रयत्न करतो उन्मनी अवस्थेत तेव्हा त्याची नाळ जी शरीराशी असते ती सर्वसाधारणपणे 21 दिवस उन्मनी भाव असते. जर साधू संत राहिले तर मधल्या काळात खाणं नाही पिणं नाही मलविसर्जन नाही काही नाही अशा समाधीत जर राहिले तर सर्वसाधारण अशा पद्धतीने उन्मनी अवस्थेत असताना ज्याचं मनबुद्धी चित्त अहंकार मिळून एकत्वाने जिज्ञासेचा पाठ ज्याच्यामध्ये असतो ते अंतःकरण त्याचा ते बांधलेलं मुळाशी म्हणजे आत हृदयाशी त्याचा दोर निगडीत आहे. परंतु ते मूलतः देहाबाहेर आलेला आहे. म्हणजे जसा बकरा कुंटाला बांधावा आणि तो लांबवर जावा त्या पद्धतीने जर मुळाशी म्हणजे हृदयाशी संबंध ठेवून सुद्धा जेव्हा हृदयाच्या जागी आणि मन पूर्णपणे अमन होतं अशा अवस्थेत जर 21 दिवस माणूस राहिला अर्थात त्यावेळेला अन्न पाणी घेण्याचा स्नान करण्याचा मलविसर्जन करण्याचा काहीच प्रश्न नाही कारण मनाचे अमन झाले आहे किंवा मन उन्मन झाले आहे. तर अशा वेळेला सर्वसाधारणपणे 21 दिवस साधू संत राहिले तर त्यांचा देहाशी असलेला संबंध तुटतो. म्हणजे देह नावाचं जे क्षेत्र असतं शेत असतं त्याला पाण्याचा पुरवठा न झाल्यामुळे ते शेत नाहीच होतं. याचा अर्थ देह पडतो आणि जेव्हा देह पडला तेव्हा जो खुंट त्या देहात आहे तो खुंट पडला त्याला बांधलेली दोरी सुटली आणि आत्मा अनायासे मुक्त झाला. म्हणून ब्रह्मरंध्रातून ज्ञानी माणसांचा जेव्हा आत्मा जातो समाधी स्थित असताना तेव्हा असं घडतं. परंतु हे सर्व घडतं हे सांगणारे लोक सुद्धा निश्चितपणे असं करता करता पूर्ण जाणवलं आणि परत समाधीतून ते बाहेर आले आणि त्यांनी हे सर्व लिहून ठेवलं आणि त्या लिहून ठेवलेल्या गोष्टीचा कळत न कळत आपण पूर्वसुरींचे शब्द ग्रंथातील मतमतांतर ज्ञानेश्वर तुकाराम यांनी सांगितलेले अनुभव हे आपण पडताळून पाहतो आणि हे पडताळून पाहणं हे मुळामध्ये आपल्यातील चैतन्यामुळे आपल्यातील जिज्ञासेमुळे घडतं. म्हणून चैतन्य हे सतत माणसाला किंवा त्या देहाला पुढे पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करतं. त्याच कारणाने उत्क्रांतीतून अमिबापासून माणसापर्यंत ही संपूर्ण योनी प्रगत होत आलेली आहे. म्हणून चैतन्य जे तुम्हाला पुढे जायला प्रवृत्त करतं त्याच्यातूनच ही क्रांती घडलेली आहे. त्याच्यातूनच हे चैतन्य मानवापर्यंत विकसित झालेलं आहे. कोणी सांगावं इथून पुढे ते इतकं विकसित होईल की नुसतं जाणीव रूपाने
आपण समजा अब्जावधी लोक आहोत, तर अब्जावधी लोक केवळ आणि केवळ जाणीव रूपाने राहतील. शरीर विरहित जाणीव रूपाने जेव्हा ज्ञान राहील तेव्हा आत्मा देहरहित फक्त जाणीव रूपाने जसू शकेल. याची सूचना जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वराने दिलेली आहे. जय जय संवेद्या आत्मरूपा. स्वतःच स्वतःला जाणणारा तो, स्वतःच स्वतःला जाणण्याची क्षमता असलेली ती क्षमता म्हणजे आत्मरूप. स्वतःच स्वतःला जाणण्याची क्षमता म्हणजे आत्मरूप असेल तर ती क्षमता म्हणजे जाणीव रूपाने आहे. आणि या जाणीवेमध्ये जर कोणी नुसताच रमला तर निश्चितपणे देह जाईल आणि जाणीव मोकळी होईल. जाणीव मोकळी झाली म्हणजे आत्मा राहिला जसाच्या तसा आणि देह पडला म्हणजे कव्हर पडलं. तर जय जय ससंवेद्य आत्मरूपा म्हटल्यानंतर त्या प्रश्नाचं, या बाईंच्या प्रश्नाचं उत्तर आहेच तिथे की स्वतःच स्वतःला स्व म्हणजे स्वतः, सम म्हणजे एकत्वाने, वेद्या यातला मूळ धातू विद म्हणजे जाणवणे, स्वतःच स्वतःला जाणवण्याची क्षमता म्हणजे वेद्या. ससंवेद्या स्वतःच स्वतःला पूर्णपणे जाणण्याची क्षमता म्हणजे ससंवेद्यता, म्हणजे जाणीवेचं अत्यंत उत्कर्षित रूप म्हणजेच आत्मा. हे ज्ञानेश्वराने अनुभवाने सांगितलेलं आहे. आणि ते सांगून झाल्यानंतर ज्या दरम्यान ते समाधीत गेले त्या दरम्यान स्वाभाविकपणे आता आपण म्हटलं असं ते अत्यंत उन्मनी अवस्थेत, भावावस्थेत होते. जे जाणायचं ते त्यांनी जाणून लोकांसाठी सांगून ठेवली. आणि स्वाभाविकपणे अत्यंत उत्कर्षित अवस्थेत आत्मा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा जिथून तो अस्तित्वाचा हृदय फोडून बाहेर आलेला असतो तिथेच नेमका तो पूर्ण मुक्त आत्मा पुन्हा एकदा अस्तित्वाच्या मुळाशी जाऊन जिथून आला तिथे जातो आणि खऱ्या अर्थाने आत्म्याचा प्रवास संपतो. याबाबत एक राधाकृष्णन यांचं वचन आहे, ते लक्षात घ्या. द इम्प्रुव्हमेंट ऑफ द सोल इज द सोल ऑफ इम्प्रुव्हमेंट. आत्म्याची उन्नती म्हणजे उन्नतीचा आत्मा. अशा अर्थाने माणसाची उन्नती जेव्हा इतक्या टोकाला जाईल तेव्हा देहरहित जाणीवेचं जे अस्तित्व असेल तेच आत्म्याचं साम्राज्य असेल. परंतु आता हे आपण कल्पनेने, तर्काने बघतोय. प्रत्यक्ष जेव्हा तसं जाणीवा म्हणजेच अशरीरी शरीर. आता बघा, जाणवतं ते देहाच्या आत जाणवतं. आता समजा देह नसताना जाणीवेला जाणवलं तर जाणीव हे शरीर असेल आणि त्याच्यात परत एक सूक्ष्म जाणीव असेल. त्यामुळे हे किती पुढे जाईल सांगता येत नाही. म्हणून शेवटी ज्ञानी माणूस असं म्हणतात, पराते परते, म्हणजे परेच्याही पलीकडे आम्ही असतो. त्या परेच्याही पलीकडे जे असतं त्याचं हे विवेचन म्हणजे आत्म्याचं विवेचन. आणि हे शोधायला प्रवृत्त आत्माच करतो. कारण आत्मा हा मूलतः आत्मा म्हणून अचलढळ असला तरी त्याची सहज प्रकृती काय आहे, तर आत्म्याची सहज प्रकृती वळणात असणे, व्यापक होणे, सर्वत्र पसरणे, भूमा होणे. आणि म्हणून भूमा यालाच ब्रह्म म्हणतात. यो वै भूमा तत्सुखम, जे अत्यंत विराट आहे त्याच्यामध्ये सुख आहे. नाल्पे सुखमस्ती, अल्पामध्ये सुख नाही. तेव्हा जेव्हा आपण अत्यंत विराट होतो तेव्हा ती विराटता इतकी होते की देहरहित अवस्थेमध्ये जाणीव म्हणून आपण मोकळे होतो. ते आत्म्याचं अंतिम रूप आहे. तत्पूर्वी साधू संतांनी, ऋषी मुनींनी, पूर्वसुरीने दिलेल्या मार्गावरून पांथस्थ होणं एवढंच आपलं काम आहे. कोणी माणूस असा म्हणू शकत नाही मी शोध घेणार नाही. भले तो माणूस स्वसुखाचा शोध घेताना अगदी भौतिक सुखाचा शोध घेत असेल, पण कुठल्याही भौतिक सुखाचा का असेना, अत्यंत आपल्या मनाच्या दुर्गुणाचा शोध का असेना, कुठला तरी शोध घ्यायचाच. त्या शोध घेण्यामागे जे बल कार्यरत असतं त्या बलाला ऊर्जा म्हणतात. आणि ही ऊर्जा माणसाच्या दृष्टीने केवळ हृदयातून बाहेर पडते. म्हणून हृत्पुंडरीका असं हृदयरूपी कमळाच्या मध्ये जो कोरा भाग आहे, आकाश आहे, तिथे परमेश्वर राहतो. आणि हृदयरूपी आकाशात राहून परमेश्वर आपल्याला जेव्हा प्रेरणा देतो तेव्हा हृदयाच्या जागून उरामधून जे ज्ञान बाहेर पडतं ते ज्ञान म्हणजे ऊर्जेचं शब्द माध्यमातून, ज्ञान माध्यमातून झालेलं प्रकटीकरण, जे समजावलं जातं, समजून घेतलं जातं. आणि समजावल्यावर, समजल्यानंतर परत
समजलेला माणूस चिंतनात जातो. असा परत 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 चिंतनाच्या अत्यंत वरच्या पातळीवर गेल्यानंतर ध्येयरहित जी जाणीव उरते तेच आत्म्याचं स्वयंस्पष्ट रूप. आता हे शोधायची गरज आहे असं नाही, परंतु कुठला ना कुठला जेव्हा आपण शोध घेतो तो आपला तेव्हा ती ऊर्जा आपल्याला शोधायला प्रवृत्त करते. मग तुम्ही आत्म्याच्या शोधापर्यंत पोचाल किंवा न पोचाल, पण प्रत्येक माणूस शोधात असतोच. याचा अर्थ असा आहे, कृष्ण म्हणतो सर्व माणसे कधी ना कधी येऊन मला मिळणार. म्हणजे जन्माला आल्यापासूनच हा शोधाचा प्रवास सुरू झालेला आहे. तो आत्मशोधनापर्यंत पोचेल अथवा न पोचेल, परंतु तो प्रवास चालू राहणार, प्रवास चालू राहणार, प्रवास चालू राहणार. म्हणूनच म्हणतात चरैवेती 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 साधो चरैवेती. चालत राहा चालत राहा चालत राहा, हे साधू चालत राहा. तेव्हा प्रश्नकर्त्या बाईंना हा जो प्रश्न पडला तोच कळत न कळत आत्मशोधनाचा प्रवास आहे. तेव्हा आत्मशोधनाची गरज आहे का नाही प्रश्नच नाही. आत्मा तुम्हाला शोधायला प्रवृत्त करणारच, कारण आत्मा म्हणजे चालतं बोलतं ज्ञान आहे. आत्मा म्हणजे जर दृश्य रूपात जरी दिसलं नाही तर आत्मा म्हणजे चालतं बोलतं ज्ञान आहे. ज्ञान जाणीवेतून येतं. अशी सतत प्रकट 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 महाप्रकट होत जाणारी जाणीव म्हणजे आत्मा आहे. त्या कारणाने प्रत्येक माणसाला गरज आहे का नाही हा प्रश्नच नाही. प्रत्येक माणूस कुठला ना कुठला तरी शोध लावतो आणि कुठला ना कुठला शोध अंतिम टप्प्याला आत्म्यापर्यंत पोचतो. अशा अर्थाने कृष्णाने म्हटलेलं आहे, ठीक आहे आज नाही उद्या, उद्या नाही परवा, शेवटी सर्व लोक मलाच मिळणार आहेत. म्हणजे आत्म्याला माहिती आहे की त्याने सगुण साकारातून कितीही निर्मिती केली तरी सरते शेवटी प्रत्येक सगुण साकारातील तत्व त्या मूळ तत्वापर्यंत म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेल्या ऊर्जेपर्यंत शेवट ऊर्जा म्हणून येणार आहे. म्हणून नशरथ महाराजांना विचारलं आपण मेल्यानंतर कुठे जातो. ते म्हणाले जन्मण्यापूर्वी आपण जिथे होतो तिथे मेल्यानंतर जातो. म्हणून अव्यक्तातून प्रवास झालेला प्रवास पूर्णपणे अव्यक्तात जातो. तेव्हा आपल्याला आत्म्याचं संपूर्ण अस्तित्वाचं ज्ञान होतं. आणि हे ज्ञान करून घ्या किंवा घेऊ नका हे माणसावर अवलंबून आहे. माणूस थोडा का असेना जिज्ञासा त्याला असतेच. अगदी अन्न मिळवायची जरी जिज्ञासा असली तरी ते अन्न मिळाल्यानंतर तुष्टी पुष्टी आल्यानंतर अन्न कुठून आलं त्याचं मूळ काय असं शोधता शोधता कुठूनही सुरुवात केली तरी शेवट हा आत्मप्राप्तीपर्यंतच जातो. म्हणून असे ना तसे सर्व लोक मलाच येऊन मिळणार आहेत हे कृष्णाच्या तोंडचं वाक्य म्हणजे ज्ञानी माणसाने आत्म्याला किंवा ती उत्तम ज्ञान म्हणून कृष्णाला प्रत्यक्ष आत्मा परमात्मा म्हटलेला आहे. आणि स्वाभाविक व्यासाने कृष्णाच्या तोंडून हे ज्ञान वदवलेलं आहे. त्या ज्ञानामध्ये कृष्ण म्हणतो सरते शेवटी सर्व लोक मला येऊन मिळणारच आहेत. मला म्हणजे आत्म्याला. म्हणून आत्मा सांगतो की तुम्ही शोधणं न शोधणं हा तुमचा भागच नाही, त्याच्यावर तुमचं नियंत्रणच नाही. तुम्ही काही ना काही शोध घेत राहणारच आणि शेवटी तुमचा शोध आत्म्यापर्यंत येऊन संपणार. म्हणजे अव्यक्तातून बाहेर पडणार आणि अव्यक्तापर्यंत येणार. मधल्या काळात जन्म मृत्यूचे किती खेळ चालू राहिले. अगदी समजा एकच माणूस पुन्हा पुन्हा जन्माला आला आणि मेला तरी प्रत्येक जन्मात तो प्रगती करत 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 जे राधाकृष्णन यांचं वचन आहे देहांतर्गत असला तरी प्युरिफाय 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 होत जातो की शेवटी तो देह विरहित मूळ स्थितीत येईपर्यंत तो प्रवास थांबत नाही. तर कुठल्याही माणसाचा प्रवास अत्यंत शेवटी एकाच गोष्टीपर्यंत संपतो की तो जसा निर्गुण निराकार आहे तसाच तो निर्गुण निराकार राहणार. हेच आपल्या जीवनाचं सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकमेव ध्येय जे त्या आत्म्यानेच निश्चित केलेलं आहे ते आहे. ते ध्येय त्याने निश्चित केल्यामुळे आणि आपण त्याची संतती असल्यामुळे त्या ध्येयापासून आपणाला कधीही म्हटलं तरी विचलित होता येणारच नाही. कुठलाही लहान शोध शेवटी आत्म्याच्या शोधापर्यंत जाऊन थांबतो. हे मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर आहे.